मी भूषण जगताप आणि माझा मित्र आझाद पवार आज मांगीतुंगी या ठिकाणी आम्ही नोंदवून आलेलो होतो. तसं तर आम्ही सकाळी 6 वाजेपासून निघालोय. आमचा प्लॅन तर 4 वाजेचा निघायचा होता, पण आमचे बंधू काही थंडीमुळे लवकर उठले नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला सकाळी उशीर होऊन गेला निघायला. आणि आता जवळजवळ 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सुरुवात करणारच आहोत. आता तुम्ही इकडे बघू शकता, जर तुम्हाला वरती चढायचं असेल आणि गाडीने जायचं असेल तर इकडचा मार्ग आहे आणि जी ऋषभ पंतांची मूर्ती आहे तिथपर्यंत तुम्ही गाडीने जाऊ शकता. तिथून तुम्हाला ट्रेकिंग करायची आहे, पायी चालायचं आहे. परंतु जर तुम्हाला सुरुवातपासून ट्रेकिंग करायची असेल तर हा मार्ग आहे आणि ह्या मार्गाने तुम्हाला तिथे तुमच्या सगळ्या बॅग वगैरे जे पण तुमच्या वस्तू आहेत त्या सगळ्या खाली ठेवावं लागतात. चप्पलपासून तुम्ही वरती काहीच घेऊन जाऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे काही वन्य प्राणी पण आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचंय. माकडं पण आहेत. डुक्कर आहे का ते? ते डुक्कर नाही भाऊ, ज्ञानेश्वर. हे रानडुक्कर आहे, वाघ आहे, रानडुक्कर आहे, मोर आहे, असे त्यांनी चित्र लावलेले आहेत. पण यांच्या व्यतिरिक्त अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते माकड आहेत. हो चलो. गाडी कोणाची आणली तू? चला आम्ही निघू आता. आम्ही सकाळी जेव्हा निघत होतो ना, आम्ही माझ्या गाडीवर येत होतो, पण सकाळी रस्त्यावर माझा मित्र दिसलाय, महेश पवार. खूप मोठ्या मनाचा व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांना म्हटलं, दादा त्यांनी नवीनच शोरूम गाडी घेतली, CB युनिकॉर्न. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. एका शब्दावर दादांनी देऊन टाकली आणि त्या गाडीवर आम्ही एकदम कमी वेळात या ठिकाणी पोहोचलोय. बघा इकडे पायी जाण्याचा रस्ता आहे. चलो फिर. तुम्हाला जर वरती ट्रेकिंगसाठी पायी जायचं असेल तर इथून तुम्हाला काट्या घेऊन जावं लागतं. म्हणजे ते घेऊन जाऊ शकता तुमच्यावर आहे, कारण वरती माकडं खूप आहेत. ते माकडं तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमचे जे मोबाईल आहेत वगैरे सगळ्या याच्यासाठी. आणि एक काठी 20 रुपयाला भेटते. काही हे नाही, या लोकांची कोड भरते, खूप चांगलं आहे. बघा मित्रांनो, तिथून गाड्या आमच्या बंधूंनी घेतल्या. एक मला दिली, एक त्याला दिली. आणि वरती जात असताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतकं पवित्र तीर्थक्षेत्र आहे की इथे आपल्या चपला वगैरे चालून इथे सगळं ठेवावं लागतं आणि फ्री आहे. काही ते पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता ते रॅकेट्स आहेत, रॅकेट्समध्ये चपल्या वगैरे ठेवायचं. आणि तिथून आता आपली जर्नी स्टार्ट होणार. मग चलता. आता आम्ही तुम्हाला मोजून पुढच्या अर्धा किंवा 1 घंट्यामध्ये वरती दिसू लगेच. मी पण सांगतो तुम्हाला. आमच्यासोबत तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्या. तुम्ही पण म्हणजे आमच्यासोबत एक प्रकारे चढताय बाई मागणी, तुम्ही सैर करताय एक प्रकारे असं समजा. तुम्ही दाखवतो पुढचं काय. नमस्कार मित्रांनो, 200 ते 250 पायऱ्या झालेल्या आहेत आता आणि उन्हामुळे अवघड काम आहे. आता तुम्ही बघू शकता इतका छान पद्धतीने रस्ता बनवला आहे, तरी लोक ते कुरकुऱ्याचे पाकिटं खाऊन इथं फेकून देतात. तरी येऊ देत नाही बरं. म्हणजे हे बघा इथे बघा, तुम्ही बघू शकता म्हणजे तरी वरती येऊ देत नाही. काहीतरी काहीच खायला आणू शकत नाही तुम्ही वरती. बॅग खालीच आहे, सगळं खाली आहे. तुम्हाला खालून काही आणून देऊ शकत नाही, तरी लोक खिशात कसं ना कसं घालून. नमस्कार मित्रांनो, आम्ही ट्रॅक करत असताना आमचा एक छोटासा मित्र गणपती बाप्पा सारखा दिसतोय तो आम्हाला भेटला. आमचे लाईट लागून गेले चढण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता त्याला खूप दम भरून गेलेला आहे आणि तो म्हणतोय की मला तुमच्या ब्लॉगमध्ये 2 शब्द माझे व्यक्त करायचे, तर तुम्हाला सांगेल. कसं वाटतं मित्र तुला? चांगलं वाटतं. कुठे भेटतो सर्व सांग. खाली कोण देतं? आजी. किती रुपयाला देते? 20 रुपयाला. काय सांगशील आमच्या जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना काय सांगशील? यायचं की नाही यायचं? या हा या खरंच? हा. कितीला जातो तू? मी 5वी. आता रात्री छान झोप लागेल मग. हो हा? खरं ना? हो. येरगाव इथंच चालेल. आहे. किती कोणत्या गावाचं आहे तू? बिरगाव. गिरगाव. ओके. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगण्यासाठी थांबलो आम्ही. आता आमच्या सरांनी आठवण करून दिली की
तुम्हाला जर यायचं असेल इकडे मागे तुम्हाला फिरायला तर सकाळचा वेळ नक्की निवडा, म्हणजे 8 वाजेपर्यंत तुम्ही टच पाहिजे इथे. 9च्या आधी इथं आलात तर चढायला छान मजा येईल. कारण आम्ही एक चूक केली, आम्ही सकाळी 7 वाजता निघालो घरून हम्म. आणि एक 9:30-10 पर्यंत सटाण्याला पोहोचलो. सटाण्याला आम्ही थांबून म्हणजे 12 वाजता आम्ही इथे पोहोचलोय. तर आम्ही सटाण्याला थांबून गेलो होतो. जेव्हा 10 वाजता पोहोचलो सटाण्याला माझे मित्र भेटले काही, तर तिथे आमचा खूप वेळ गेला. म्हणजे इथे आम्ही 12 वाजता टच झालो, कारण सटाण्याला माझ्या मित्रांनी नाश्ता वगैरे करवला, ती चांगली वाटत कोणती बघा आहे, मग त्यांनी दाखवलं आम्हाला. नंतर आम्ही जे देव मामलेदार आहेत त्यांच्या मंदिरात गेलो, तिथे दर्शन घेतलं. मग नंतर आम्ही इकडे 12 वाजता पोहोचलो. 12 वाजता ट्रेकिंग सुरू केली. जर तुम्हाला यायचं असेल, बघा आमचा कुठं नाही बघतोय, तर तुम्ही सकाळी 8 वाजता इथे टच पाहिजे आणि मग तुमची ट्रॅकिंग सुरू करा. पण जर थोडं लेट आलात तर मग गाडीने प्रेफर करा. तुम्ही गाडीने जाऊ शकता तिकडून ते ऋषभदेवांच्या मूर्तीपर्यंत. तुम्हाला 200 रुपयात ती गाडी सोडेल. मग तिथून परत चढत एक तर मांगीकडे जायचं. ते बघा इकडे तुंगी आहे, त्या तुंगीकडे जायला, म्हणजे तिथून तुम्ही मागे तुम्ही इकडे 500 पायऱ्या आहेत, इकडे 500 इकडे 500 अशा 1000 जवळपास 4,500 पायऱ्या आहेत स्टार्टिंग टू एंड. जर कोणी तुमच्यासोबत मोठा व्यक्ती येत असेल तर तो गाडीचा रस्ता आहे ना तोच प्रेफर करा. वृद्ध व्यक्ती म्हणजे कारण वृद्ध व्यक्ती म्हणजे 35, 40, 50च्या आसपास जर तुमच्यासोबत कोणी येत असेल ट्रेकिंगला, तर तिकडचा मार्ग निवडा. कारण इकडनं तुम्ही अर्ध्यापर्यंत येऊन जाणार. आता धड तुम्ही वरती पण जाऊ शकत नाही आणि खाली पण जाऊ शकत नाही, खूप पाय दुखतात. आणि दमवाले पेशंट तर त्यांचा विषय वेगळा आहे. एक आजी इथं 3 तासांपासून बसलेल्या आहेत. खाली एक आजी आहेत, त्या 3 तासांपासून बसलेल्या आहेत तिथे सकाळपासून, आणि ते वरती पण गेले नाहीत आणि खाली पण गेले नाहीत. त्याच्यामुळे काळजी घ्या. आता आम्ही थोडं या ठिकाणी विश्रांतीसाठी बसलेलो आहे, कारण आता 1-1:30 वाजत आलेला आहे आणि ऊन पण खूप आहे. त्याच्यामुळे आम्ही 50-60 पायऱ्या चढतो. सर खूप नाजूक आहे, त्यांना उन्हाचं पण नाजूक- काळा पडून देईल बुवा असं म्हणतात. नाजूक राहावं लागतं आणि लग्न बाकी बा. स्वतःची काळजी आपण स्वतः नाही घेणार तर मग दुसरे तर आपली काळजी घ्यायला येणार नाही. 100 पायऱ्या चढायच्या आणि 10 ते 15 मिनिटं विश्रांती करायची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खासियत अशी ती म्हणजे विश्रांती करायला तुम्हाला ठिकठिकाणी त्यांनी ना सावलीसाठी मस्त पत्र्यांचे शेड बनवलेले आहेत आणि झाडं तर इतके सुंदर आहेत, आणि हे बी तापत नाही नाही इतकी थंडीगार हवा असते. माइंड ब्लोईंग, जबरदस्त. खरंच मजा आली. तुम्ही नक्कीच या, आमच्यानंतर तुम्ही या आणि तुमचा अनुभव कसा होता तर तुम्हीही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न नक्की करा, जर तुम्हाला आवड असेल तर. आमचा छोटा मित्र अजून एक सापडलाय. काय नाव मित्र तुझं? काना. तू नीट बसला, माझा काना कवर बसलाय. कितीला जातो तू? चौथीला. दमून गेलास? नाही थोडा पण नाही. जेवण केलं होतं का? का नाही? मम्मी पप्पा कोण आले सोबत? मम्मी पप्पा बहीण. अच्छा अच्छा अच्छा. आणि किती वाजता निघाले होते करून? 10 वाजता. 10 वाजता. मजा येते तुला? हो तुझी दिदी आहे काही? हो सख्खी दिदी आहे तुझी? हो. ती बघू शकता तुम्ही, बसली बिचारी, ती पण थकून गेली, हसते ती. आणि कितव्यांदा येतोय तू इथे? पहिल्यांदा येतोय. कोणत्या शाळेत जातो? मराठी. आमचा मित्र आला परत आम्हाला सापडला. तो कसा तरी चढतोय आमच्या मागे मागे, त्याच्यासाठी थांबून जावं लागतंय आम्हाला, कारण माकडं आहेत पुढं आणि तो माकडांना दिसला म्हणजे माकडं काही त्याला सोडणार नाही. इथले ती दिदी असते आणि माकडं खूप चावट आहेत बरं का बेटा इथले. काठी राहू द्या हातामध्ये आणि जवळ आले की मार त्यांना. मी आहेस तुझ्या पुढे, टेन्शन नको घेऊ. जेवण केलं होतं तू? हां काय खाल्लं तू? वड्याची भाजी. वडे खाल्ले? मस्त. चल आमचं जेवण बाकी राजा अजून. नवीन काय वाटलं तुला? नवीन काय वाटलं? माकडं भेटले तुला? नाही अजून? चप्पल नाही घातली ना? नाही. ठीक आहे, चांगलं चांगलं मस्त. चालायचं माझा का बसतो? चालायचं? एकच होतं. आणि खूप इथे आम्ही इथे थांबलोय आता. ताईंनी थांबवलं की सगळे सोबत जाऊ असं. त्यांच्याजवळ ते मुरमुरे बाकी काही स्नॅक्स घेतले त्यांनी घालून, पाण्याची बाटली वगैरे. तर ते माकड सगळे समजून गेले त्यांच्याकडून. एक प्रकारे त्यांचा चिपकून गेलं ते पायाला आणि त्यांचे खिशे वगैरे तपासते ते की काय ठेवलंय का. खूप त्रास झाला वरती यायला, पण माकडांनी आम्हाला आध्यापर्यंतच थांबून ठेवलं. वरती लावले नाही का ते? हे बघा. हे बघा या असे माकडं आहेत, आम्हाला खूप त्रास नाही बेटा, झाला. इकडे बाय बाय कर ना. बाय. जैन धर्माचे पहिले तीर्थंकार होते. 24 तीर्थंकार झाले, त्यांच्यामध्ये पहिले तीर्थंकार हे ऋषभदेवजी, 24वे भगवान महावीरजी. तर ही मूर्ती ही 108 फुटाची आहे. आणि जी आपल्या भारतात सगळ्यात उंच म्हणजे जगात सर्वात उंच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, ही 597 फूट उंच आहे. ही सरदार वल्लभभाई पटेलांची. नंतर 305 फूट आहे अमेरिकेची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. तर आता आम्ही आज आलेलो आहे, कारण जेवढा आपण एक्सप्लोर करतो तेवढ्या काही काही गोष्टी शिकत जातो. तर आज आम्ही तुम्हाला दाखवतो इथे कसं आहे काय. हे स्ट्रक्चर बनवायला 2016 मध्ये बनून झालेलं आहे. याच्यासाठी करोड रुपये गव्हर्नमेंटने खर्च केलेला आहे.
काहीतरी हे झालं असं वाटतं ना, तर 2 ठिकाणी नक्की जायचं. एक म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आणि दुसरं म्हणजे आपल्या बनारसचे जे घाट आहेत ना तिथं, ते बनारसच्या घाटवर बी लिहिलेलं आहे की कृपया या ज्ञान न दे या सभी ज्ञानी असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं निसर्ग मणिकर्णिका ना, मणिकर्णिका सगळ्या घाटांवर तिथे खूप घाट आहेत, तसं 64 घाट आहेत आय थिंक. आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर स्वतःचं ऑब्झर्वेशन जेव्हा करता तुम्हाला समजतं की आपण किती आहे. तसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मी इतका अभ्यास केला तरी मी आतापर्यंत फक्त गुडघ्यापर्यंतच अभ्यास करू शकलोय बा, असं एक प्रकारे म्हटलं तिथे. असं आहे बघा निसर्गाचा. आणि मानतच आले ना आपण पहिले देवांना काय झाडांना पुसतो. आपण गायला पुसतो. निसर्गामध्ये हे आपण निसर्गाचे हे येतात ना एक प्रकारे. आणि तर मला हे खरंच सांगायचं बी आहे निसर्गाची दुसरीकडे जे इन्क्रोचमेंट होतंय कॅपिटलिस्ट लोकांकडून ते पण सांगायचंय. कारण जिकडे तिकडे आता नाशिकचं तपोवनचे झाडं म्हणजे लोक इतके रस्त्यावर उतरले ते तोडायचं म्हणताय, तरी सुद्धा त्यांनी रात्रीत ते 450 झाडं तोडून घेऊन गेले. तर याचा आम्ही जाहीर निषेधच करू. कारण सरकार राहो किंवा काही राहो ती जनतेसाठी असली पाहिजे. आता कारण आम्ही पुढच्या निषेध लोकांना काय फ्युचर देत आहे हे मला याच्यात सांगायचं. तुम्ही तुमचं मत एकदम योग्य रीतीने मांडलंय आदात सर. आम्ही निषेध तर करूच, पण आता आम्ही जीवनाचा आनंद घ्यायला या ठिकाणी आलोय आणि आता आम्ही आनंद घेणार. हे बघ ट्रेकिंग करताना आम्ही जे हे 20 रुपयाची वस्तू घेतली होती ना, तुम्ही याच्याशिवाय इथपर्यंत येऊ शकत नाही. बिचाऱ्याने खूप सहारा दिलाय. म्हणजे जिथे याचा आणि आपल्या पायांचा सहारा संपला तिथे आम्हाला या काठीने दिलेला आहे. आणि हिच्याकडे पाहून ते शिवकालीन खेळांमध्ये वापरल्या जायच्या त्या काठ्यांचा मला आज या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतोय. एक आमच्या क्लासचे विद्यार्थी करतात शिवकालीन खेळमध्ये, त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आम्हाला तरी फिरवता येत नाही त्या काड्या, मला त्यांची आठवण झाली. खूप छान. आणि इथे हे बघा तुम्ही बघू शकता कोरीव काम केलेलं आहे. जे जैन धर्मांचे जे तीर्थंकर होते ज्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार केला होता त्यांना तीर्थंकर म्हणतात ऍक्च्युली. तर त्या सगळ्यांच्या मूर्त्या या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कोरून ठेवलेल्या आहे आणि खरंच बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्कीच या. ठीक आहे. नमस्कार. माझे मित्र आम्ही खूप दिवसांपासून आमचा विचार चालला होता की जाऊ म्हटलं फिरायला आणि स्पॉट आम्ही चूज केलेला होता आधीचा मागे तुम्ही. पण काही कारणास्तव बऱ्याच गोष्टी मध्ये येत गेल्या, काही जबाबदाऱ्या पण असतात त्या निमित्ताने काही आपल्याला बाहेर पडता येत नाही. पोस्ट पण होत गेला आमचं आणि आज फायनली आम्ही या ठिकाणी आलोत. आणि मित्रांनो इथे येऊन जे समाधान भेटतंय ना, जी शांतता भेटते ती बाहेरच्या दुनियेत नाही मित्रांनो. या गजबजमध्ये या वातावरणामध्ये तुम्ही इतरत्र जे समाधान शोधतायत. आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट अशी असते आपण जे काही करतो आयुष्यामध्ये ते सगळं कशासाठी करत असतो. आपण आयुष्यात सुखी असलं पाहिजे आणि कुठेतरी मनाला एक समाधान भेटलं पाहिजे. त्यासाठी आपली सगळी धडपड चालू आहे आणि ती धडपड आपण बाहेर शोधत असतो पण ती निसर्गामध्ये आहे. हे आम्हाला आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या एका बाजूला आणि निसर्गाच्या सानिध्यात येऊन जे समाधान भेटतं ते एका बाजूला. तर ते समाधान प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मनुष्याने अनुभवलं पाहिजे. कुठल्या तरी एका शायरने फार छान पोहे म्हटलेला आहे की सैर कर दुनिया की काफिर ये जिंदगानी फिर कहा, जिंदगानी अगर रह भी गई तो ये नौजवानी फिर कहा, ये नौजवानी फिर कहा. तर ही जवानी आहे तर आपल्या सारख्या तरुण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे. आणि पण ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. आम्हाला फिरण्याची आवड आहे, आम्हाला ट्रेकिंग करायची आवड आहे म्हणून आम्हाला छान वाटतं. तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये आनंद भेटतो ते तुमच्यावर डिपेंड करतं. आम्हाला या अशा गोष्टींमध्ये आनंद भेटतो. तर हा इकडचा मांगी बुरुज पूर्णपणे त्याची परिक्रमा करून खाली उतरलेलो आहे. आणि आता इकडे हा जो तुम्हाला दिसतोय रस्ता, इकडे आता तुंगी बुरुज आहे. आणि आमच्या सोबत जर्नीमध्ये जे मित्र आम्हाला भेटले होते ते आता इथपर्यंत आमच्यासोबत. ते म्हणतात की आता आम्ही खाली जातो कारण त्यांना दुसरे पण कामं आहेत. आम्ही काय अमेरिकन माणसं आणि आम्ही आता तिकडे तुंगी बुरुजाकडे जाणार आहेत. तर मग त्यांच्यामुळे हा तिकडे समोर एक दावल मालिक म्हणून बाबा आहेत तिथे जाणार आहेत ते. आणि आमच्यासोबत ते खालून इथपर्यंत इतक्या आनंदाने आणि छान पद्धतीने फॅमिली सारखं आलो आम्ही एकदम सोबत. खूप मजा आली आणि हसत खेळत आमचा प्रवास कुठे निघून गेला अजिबात कळालेलं नाही. तर मग त्यांचा एक्सपिरियन्स आपण घेऊ. काय वाटलं त्यांना आमच्यासोबत फिरून किंवा कसं वाटलं तर सांगा बिंदास. आम्हाला खूप आनंद वाटला पण आम्हाला वर येण्याची कुठल्याही प्रकारची अशी गॅरंटी वाटत नव्हती. पण आम्ही पोहोचलो. हे भाव मिळाले रस्त्यामध्ये त्यांच्या मदतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पण आम्ही अर्ध्यातच प्रवास संपवला. पोहोचलेलो अशा ठिकाणावर तिथून इकडे जाणार बघा मांगी जाणार रस्ता आहे, इकडे तुंगी जाणार रस्ता आहे. तिथून तुम्हाला 2 भाग होता मागे जाऊ शकता तुम्ही. आणि दुसऱ्या मुद्द्यावर इथे यायचं होतं तर वरती चढत असताना तुम्हाला चप्पल बूट वगैरे घालून जाऊ शकत नाही कारण हे पवित्र स्थळ आहे त्याच्यामध्ये गर्दी चालू करतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही कारण अशी बघा असे खडे हे टोकदार खडे आहेत.
हे मसला द्या पायाला, तर या खड्यांपासून सावध राहा, म्हणजे एक प्रकारे सॉक्स घालून यावा, त्याच्याने तरी तुम्हाला तेवढा सपोर्ट भेटेल पायांना, नाही तर पूर्ण सोलून जातं पाय, नाही सॉक्स राहिले एक प्रकारे. पुढं जा. मित्रांनो, हा बघा इकडे तुंगी बुरुज आहे, जबरदस्तीने, आणि आता संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे इतकं वातावरण फ्रेश आणि इतकं सुखमय आहे की आता कसं सांगू तुम्हाला शब्दामध्ये. आणि आपला आझाद तर मग बापरे, बिचारा नुसता पळतोय पुढे पुढे. हा बघा ट्रॅक इतका सुंदर आहे. मित्रांनो, आम्ही हाती तर काढून घेतला. आता हे शेपूट बघा, डायरेक्ट 70 डिग्रीमध्ये या पायाला बनवलेल्या आहेत. आधीच आता आमच्या पायांना गोळे आलेले आहेत आणि मी थोडंसं पटापट चालतो म्हणून आमच्या मित्राच्या पोटात पण गोळा आलेला आहे. नाही मित्रांनो, माझी आणि आता या मित्रांनो इथे माझ्या मते इथे पण किती पायऱ्या असतील आणि तुझ्यामध्ये तरी? इकडून या 500 होत्या. हा का? या असतील माझ्या मते अजून 700-800 800-900 पायऱ्या असतील या. आता जीववर येऊन गेलेले आहे. पण जो संध्याकाळची वेळ आहे ना मित्रांनो, खरंच एकदम ते एक कारण आपण काहीतरी सक्सेस मिळण्यासाठी जीवनात धडपड करत असतो. तसंच आम्ही बी आज या पायऱ्या चढून आलोय 3,500 आणि शेवटचं जो डेस्टिनेशन होतं ते डेस्टिनेशनवर पोहोचलोय. पण हा आनंद खूप वेगळाच आहे, कारण काहीतरी मेहनत केल्यावर जर तुम्हाला काहीतरी भेटतं ना, तर त्याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो. तसा आनंद आम्हाला पण इथं होतोय आणि तो आनंद आम्ही मनसोक्तपणे लुटतो इथे ह्या खुल्या आकाशात, खुल्या हवेमध्ये, आणि खूप मजा वाटते आम्हाला. आता आमचे जगताप सरचे आहेत माझ्यासोबत आलेले, आम्ही मित्र सारखेच राहतो, कारण आम्ही साऊथलाही गेलो होतो फिरायला. त्यांच्याकडून काही गोष्टी खूप शिकण्यासारख्या बी आहेत आणि त्यांच्याकडून शिकतही राहतो आम्ही, म्हणजे एकमेकांना देवाणघेवाण चालू राहते, तसं चालू राहतं. फायनली आमचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता मित्रांनो, जे आमचं खूप साऱ्या स्वप्नांमधलं एक छोटंसं स्वप्न होतं आमच्या दोघं मित्रांचं. माझं खास करून वैयक्तिक मांगीतुंगीला यायचं. मी माझ्या क्लासची ट्रिप पण आणणार होतो, पण मी आधीच विचार केला की शक्य नाही, म्हटलं मुलांकडून चालणं, आणि खरंच शक्य नाही आहे, कारण खूप त्रास होतो. आणि आम्ही आमच्यासोबत खूप सारे लोक होते, 4-5 लोक आम्हाला भेटले, आम्ही जुळलो आणि हसत खेळत मजा मस्ती करत आम्ही म्हणजे 50 पायऱ्या चाललो की 10 मिनटं थांबायचो, 50 पायऱ्या चाललो की 10 मिनटं थांबायचो, असा आमचा प्रवास. सकाळी आम्ही 12 वाजता सुरू केलं आणि आता वाजता आहेत किती राहिलं नाही शो? 5. आता वाजता आहेत तुमचे 5. 12 ते 5 आम्ही पूर्णपणे ट्रॅक केलेला आहे. पूर्ण मांगी आणि तुंगी दोघांना आम्ही प्रदक्षिणा घालून आमचा जो आनंद होता तो आम्हाला फायनली प्राप्त झालेला आहे. आणि आम्ही या ठिकाणी थोडंसं शांततेत बसून मेडिटेशन पण केलं आणि खरंच खूप मजा आली. पुन्हा भविष्यात कधी या ठिकाणी येण्याची आम्हाला संधी मिळाली किंवा आम्ही प्लॅन केला तर नक्कीच येऊ. आमच्या फिरण्याच्या प्लॅनमधले जे स्थळ होते त्याच्यापैकी हे एक स्थळ आम्ही आता पूर्णपणे गाठून टाकले. त्याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि या ठिकाणी आम्ही आमचा प्रवास थांबवतोय. आता आम्ही खाली उतरणार आता. आणि सर्वात मोठी गोष्ट मित्रांनो, येताना आपल्या चाळीसगाववरून डायरेक्ट सटाणा मालेगावहून सटाणाहून डायरेक्ट मांगी आणि तुंगीला यायचं आहे. 25 किलोमीटर. म्हणजे चाळीसगाव ते मालेगाव 55 किलोमीटर, मालेगाव ते सटाणा 35 किलोमीटर आणि सटाणा ते ही मांगी तुंगी जवळपास 25 ते 30 किलोमीटर येतं. असा एवढा मोठा प्रवास आहे आणि काही खर्च नाही. कमी खर्चात छान तुम्हाला एक फिरण्याची संधी मिळेल, ती तुम्ही नक्कीच घ्या. आणि या ठिकाणी आम्ही आमची जर्नी संपवतो. माझा मित्र काही 2 शब्द व्यक्त करेल त्याचे. ज्ञानेश्वर काय म्हणतो? आणि बस काही नाही, खूप मजा आली. आणि मित्र पाहिजे, मित्र जपा. मित्र खूप चांगले असतात, ते चांगले संगत म्हणतो ना आपण. ते एक तुकारायांचा की कोणाचा अभंग पण आहे की वृक्षाचा वेल निंबावरी गेला, कडू कैसा झाला कोण सांगे. म्हणजे जशी तुमची संगत राहिली, त्याचा अर्थ कसा आहे की द्राक्षाचा वेल निंबावरी गेला, मग तो कडू कशामुळे झाला, काय निंबाच्या झाडामुळे. म्हणजे तुमची संगत जशी राहिली तसं
असू शकतं. तर चांगले मित्र भेटणं खूप चांगली गोष्ट असते. तर तसे मित्र आणि ट्रॅव्हल करत राहा, जास्तीत जास्त गोष्ट शिकाल पण तुम्ही नवीन नवीन गोष्टीतून शिकून ते अप्लाय करायचं आपल्या जिंदगीमध्ये आणि नवीन मग आपल्या याच्यात जिंदगीमध्ये ते एक हे होतं आणि त्याच्यातून शिकत जातो आपण आणि ते आपल्याला कामात येतं बाईक काय हे याच्यातून सांगायचं. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुन्हा एखादा नवीन. आम्ही जेव्हा एखादी प्लॅन करणार आम्ही जर्नी, तेव्हा नवीन पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.